हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट असणारा टॉपिक तो म्हणजे ऑक्झिलरी वर्ब हा स्टडी करणार आहे. बोर्डमध्ये कंपल्सरी प्रत्येक एका पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी ऑक्झिलरी वर्ब विचारतात. खूप सिम्पल प्रश्न आहे. जर तुम्हाला एक्झॅक्टली कन्सेप्च्युअली कळला तर तुम्ही इझिली याला क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे तुमच्या आन्सर शीटमध्ये इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फाईन. ऑक्झिलरी म्हणजे काय, पहिले तर आपण कन्सेप्ट समजून घेऊया. तुम्हाला माहिती आहे अर्ध्या पार्टमध्ये आपण कन्सेप्च्युअली स्टडी करतो आणि नंतर रेस्ट अर्ध्या पार्टमध्ये आपण काय करतो असतो तर बोर्डमध्ये जे विचारलेले प्रश्न आहे ते आपण सॉल्व्ह करत असतो. चला तर मग स्टार्ट करूया. बघा, ऑक्झिलरी म्हणजे काय असतं तर ऑक्झिलरी म्हणजे असते हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. ऑक्झिलरी म्हणजे काय आहेत तर ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब्स आहेत. आता हेल्पिंग वर्ब्स सेंटेन्समध्ये खूप इम्पॉर्टंट असतात कारण हेल्पिंग वर्बमुळेच त्या सेंटेन्सला मिनिंग येतं. जसं सिम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला, जसं की आय ॲम स्टडिंग, ही इज ड्रायविंग. ओके. तर मेन वर्बसोबत हे हेल्पिंग वर्ब येतात आणि यांच्यामुळं काय करतो आपल्याला एक तर त्यांचा टेन्स कळतो सेंटेन्सचा आणि सेंटेन्सला मिनिंग येत असतं. तर हे ऑक्झिलरी वर्बचे 2 टाईप आहे. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आणि एक आहे मॉडल्स. आता प्रायमरीमध्ये कुठलं येतं हे ऑलरेडी आपण टेन्सेसचा जो व्हिडिओ बघितला होता, जो टेन्सेस आपण जो टॉपिक स्टडी केला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी हे तुम्ही हेल्पिंग वर्ब स्टडी केलेलं आहे. प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब, पास्ट हेल्पिंग वर्ब, फ्युचर हेल्पिंग वर्ब, राईट. डू, डज, डिड हे आपण सगळं बघितलेलं आहे. आता मॉडल्स आहेत. मॉडल्स म्हणजेच काय तर मॉडल्स म्हणजे असे हेल्पिंग वर्ब्स आहेत जे सेंटेन्सला एक वेगळं मिनिंग देतात. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये कॅन असेल, मे असेल, शाल, विल हे जर वर्ड्स असतील तर यांच्यामुळे त्या सेंटेन्सला एक वेगळा मिनिंग येतो. आता हे आपण बघणारच आहे काय मिनिंग येतं, पण फक्त यात तुम्हाला याचा प्रायमरी आणि मॉडलचा डिफरन्स माहिती पाहिजे किंवा तुम्हाला माहिती पाहिजे हे सेंटेन्सचं काय यूज आहे. ओके. हे जे मॉडल्स आहेत यांचा सेंटेन्समध्ये काय यूज आहे. ओके, फाईन. आता बघा, तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारलं जातं 1 मार्क्ससाठी तर तुम्हाला सिम्पल विचारलं जातं पिक आउट द मॉडल ऑक्झिलरी. आता तुम्ही इझिली हे वर्ड्स तुमच्या इझिली लक्षामध्ये राहतील. हे वर्ड तुम्हाला दिसले तर समजून जायचं दॅट इज अ मॉडल ऑक्झिलरी. बरोबर. आता मॉडल ऑक्झिलरी झाल्यानंतर तर 1 मार्क तर तुम्हाला इझिली मिळेल. दुसऱ्या 1 मार्क्ससाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, दुसऱ्या 1 मार्क्ससाठी त्याचं फंक्शन माहिती पाहिजे. आता फंक्शनचं बघा, फंक्शनचं तुम्हाला सिम्पल सांगतो कुठले फंक्शन्स आहेत ह्या मॉडल ऑक्झिलरीचे. बघा, हे सगळे फंक्शन्स लिहिलेले आहेत. ॲबिलिटी म्हणजे काही मॉडेल्स आहेत जे काय दाखवतात, ॲबिलिटी दाखवतात, परमिशन दाखवतात, ॲडवाईस, ऑब्लिगेशन आणि पॉसिबिलिटी आणि एक शेवटचा फंक्शन येतो म्हणजे सर्टनिटी आहे. ओके. आता बघा, ॲबिलिटी काही मॉडेल्स असे ज्यांच्यामुळे आपल्याला कळतं की ॲबिलिटी. आता ॲबिलिटीसाठी कुठलं वापरलं असेल, सिम्पल आहे कॅन आणि कुड जे काय दाखवतात ॲबिलिटी दाखवतात. त्याचं सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं आय कॅन स्विम. ओके. आता ना आपल्याला या दोघांचा डिफरन्स समजून घेऊ आपण की कॅन कधी वापरायचं आणि कुड कधी वापरायचं. आता बघा, कॅनच्या समोर काढलेलं डेफिनेट. जर एखादी गोष्ट जर मी म्हटलं आय कॅन स्विम याचा अर्थ डेफिनेटली मला पोहता येतं, आय कॅन स्विम. ओके. म्हणजे मला येतं आहे. याच्यावरनं हे इंडिकेट करतं की जे चान्सेस आहेत ना, म्हणजे जे ॲबिलिटीचे चान्सेस आहेत ते 99% आहे, म्हणजे शुअर आहे. तसंच समजा कुड वापरतो. आता कुड कधी वापरतो आपण ते हे लेस सर्टन आणि पास्टमधल्या एखाद्या गोष्टी सांगायच्या असेल आपल्याला तर आपण कुड वापरतो. फॉर एक्झाम्पल, ही कुड रन फास्ट वेन ही वॉज यंग. आता या केसमध्ये बघा, पास्टमधली एखादं ॲबिलिटी त्याचं सांगितलं आहे की त्याची ॲबिलिटी पास्टमध्ये ही कुड रन फास्ट म्हणजे तो धावू शकत होता फास्ट. केव्हा, वेन ही वॉज यंग. म्हणजे पास्टमध्ये जनरली आपल्याला या दोघांचा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. कॅन प्रेझेंटमध्ये वापरतो, कुड पास्टमधली एखादी ॲबिलिटी दाखवायचं असेल तर आपण कुड वापरतो. पण दोघांचं पण फंक्शन काय, ॲबिलिटी. आता तुम्हाला जेव्हा बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये असे जर का वर्ड आले, तुम्हाला असे मॉडेल्स असेल तर तुम्हाला आणि त्याचं फंक्शन विचारलं तर तुम्हाला बघायचं आहे की तो कॅन किंवा कुड ॲबिलिटी दाखवतो आहे का. दाखवत असेल तर त्याचं फंक्शन फक्त एवढंच लिहायचं की ॲबिलिटी. सिम्पल 2 मार्क्स. ओके. नंतर परमिशन बघूया. परमिशनसाठी आपण आहे ना, आपण 3 मॉडेल्सला यूज करतो. एक असतं कॅन, कुड आणि मे. आता हे ना जनरली तुम्ही परमिशनसाठी बघा शाळेमध्ये आपण विचारतो कॅन आय गो टू वॉशरूम, मे आय गो टू वॉशरूम. ओके. किंवा मे आय गो आउटसाईड. आता ना ह्या कॅन, कुड आणि मे तिघांचे पण मी तुम्हाला ना एक सिम्पल यांचा डिफरन्स पहिले सांगतो आणि मग यांचा आपण सेंटेन्स बघूया. बघा, कॅन जो आहे ना तर कॅन हा इनफॉर्मल आहे. ओके. कुड जो आहे तो पोलाईट आहे आणि मे जो आहे ना तो खूप जास्त पोलाईट आहे. आता हे फक्त शाळेसाठी पण नाही, नंतर जेव्हा तुम्ही
म्हणजे शाळा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही नंतर जॉब्स वगैरे करणार किंवा सर्व्हिसमध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला हे बेसिक नॉलेज माहिती पाहिजे की आपण कॅन कधी यूज करायचं, कुड कधी यूज करायचं आणि मे कधी यूज करायचं, कुठल्या सेन्समध्ये मे यूज करायचं. जनरली आपण बघितलं असेल तर ऑफिसमध्ये वगैरे जातो, ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू वगैरेला जातो त्यावेळेस आपण मे आय कम इन असं विचारतो. म्हणजे मे का यूज करतो, कारण मे खूप पोलाईट आहे आणि जनरली आपल्याला तेच यूज करायला पाहिजे. तर या तिघांचं एक मी तुम्हाला सेंटेन्स देतो बघा. कॅन आय गो आउटसाईड, एकच मिनटं. कॅन आय गो आउटसाईड, कुड आय गो आउटसाईड आणि मे आय गो आउटसाईड तिन्ही वापरू शकता. यातलं तुम्हाला माहिती आहे कॅन कसे इनफॉर्मल आहे, कुड कसे पोलाईट आहे आणि मे जे आहे ते खूप जास्त पोलाईट आहे. म्हणजे डिपेंड काय सिच्युएशन आहे त्याच्यावर तुम्ही डिसाईड करू शकता की कॅन वापरायचं, कुड वापरायचं की मे वापरायचं. सिम्पल, कळलं सगळ्यांना कॅन कधी वापरायचं, कुड कधी वापरायचं आणि मे कधी वापरायचं. फाईन. याच्यानंतर आता नेक्स्ट मॉडेल्स आहे. नेक्स्ट मॉडेल बघा ते म्हणजे आहे ॲडवाईस. ठीक आहे, नेक्स्ट मॉडेल आहे ॲडवाईस. ॲडवाईस दाखवण्यासाठी आपण सेंटेन्समध्ये एक मॉडेल यूज करतो ते म्हणजे शूड. ओके, आणि दुसरे ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशनसाठी आपण यूज करतो मस्ट. आता या दोघांचा डिफरन्स तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक दोन सेंटेन्स देतो बघा. सेंटेन्स आहे यू शूड स्टडी डेली आणि यू मस्ट स्टडी डेली. दोघांमध्ये काय डिफरन्स वाटतं तुम्हाला? यू शूड स्टडी डेली आणि यू मस्ट स्टडी डेली. फक्त या सेंटेन्समध्ये एकच चेंज आहे, ते वरती शूड आहे आणि मग खाली मस्ट यूज केलं आहे. आता इथं जो शूड आहे हा तुम्हाला ॲडवाईस देतो, तुम्हाला सल्ला देतो आहे की यू शूड स्टडी डेली, तुम्ही रोज अभ्यास करायला पाहिजे. इथं जे आहे ना यू मस्ट स्टडी डेली हे ऑब्लिगेशन आहे. ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शन आहे, नेसेसिटी आहे, करायलाच पाहिजे. यू मस्ट स्टडी डेली, करायलाच पाहिजे. ओके, दोघांचा डिफरन्स कळतो आहे. शूड काय सांगतो? फक्त ॲडवाईस, तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि ऑब्लिगेशन करायलाच पाहिजे. लाच जो च जोडला आहे ना शेवटी, यू मस्ट स्टडी डेली, त्याला म्हणायचं ऑब्लिगेशन. सिम्पल आहे डिफरन्स. कळलं तुम्हाला डिफरन्स? शूड असेल ॲडवाईस, मस्ट असेल ऑब्लिगेशन. ओके, नंतर काय बघा, नंतर आहे पॉसिबिलिटी. ओके, आता पॉसिबिलिटीसाठी आपण आपल्याकडे परत काय काय चॉईसेस आहेत बघा. पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी कुठले कुठले मॉडेल्स आहेत तर कॅन आहे, मे आहे, कुड आहे आणि माईट आहे. आता यांचं पण आपण एक एक सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. याच्यामधलं पॉसिबिलिटीसाठी बघा, कॅन जे आहे ना हे मोस्ट डेफिनाईट आहे आणि माईट जे आहे ना ते लिस्ट डेफिनाईट आहे. आता हे मोस्ट डेफिनाईट आणि लिस्ट डेफिनाईट काय आहे तर कळेल तुम्हाला. एकच मिनटं थांबा. मग एक सेंटेन्स दिला आहे, इट कॅन रेन टुडे, इट मे रेन टुडे, इट कुड रेन टुडे, इट माईट रेन टुडे. आता पाऊस पडण्याविषयीचे हे सगळे मॉडेल्स यूज केले आणि पॉसिबिलिटी आहे. हे सगळ्यांमध्ये आपल्याला पॉसिबिलिटी कळतं की कदाचित आज पाऊस पडेल. ओके, तर ना सर्वात जास्त चान्सेस कुठे पाऊस पडण्याचे तर ज्यावेळेस आपण असं म्हणतो आहे की इट कॅन रेन टुडे, याचा अर्थ 99% पाऊस पडणार आहे. ओके, म्हणजे पॉसिबिलिटी सर्वात जास्त कोण इंडिकेट करतं? कॅन. सर्वात कमी जर का मी असं म्हटलं इट माईट रेन टुडे म्हणजे खूपच कमी पॉसिबिलिटी, हार्डली 2 to 3%, कदाचित पाऊस पडणार नाही. दोघांचा डिफरन्स कळला तुम्हाला? कॅन मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे, 99% पाऊस पडणार. माईट खूप कमी पॉसिबिलिटी आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सेंटेन्समध्ये तुम्ही यूज करता त्यावेळेस तुम्हाला हे कळायला पाहिजे की कॅन यूज केलं तर काय अर्थ होतं आणि माईट यूज केलं तर काय अर्थ होतं. आता इट मे रेन टुडे म्हणजे पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत, हाय आहेत. ओके, इट कुड रेन टुडे म्हणजे शक्यतो पाऊस पडण्याचे चान्सेस. आता हे व्हॅरी करतं इथून, म्हणजे असं लिस्टपासून मोस्टपर्यंत आपण याला म्हणू शकतो. सर्वात कमी चान्सेस कुठे आहे? माईटमध्ये. थोडेसे चान्सेस कोणामध्ये? कुडमध्ये. थोडे जास्त चान्सेस कोणामध्ये? मेमध्ये. आणि सर्वात जास्त चान्सेस कुठे? कॅनमध्ये. कळलं तुम्हाला पॉसिबिलिटी? ही लिस्ट आहे, माईट लिस्ट आहे. इथून हळूहळू पॉसिबिलिटी वाढत जाते कॅनपर्यंत. सिम्पल आहे, कळलं? ओके, नाव लास्ट टॉपिक येतो म्हणजे काय? सर्टनिटी. जर एखाद्या सेंटेन्समध्ये मी असं म्हटलं आय विल गो टू स्कूल टुमॉरो, याचा अर्थ सर्टनली म्हणजे निश्चित आहे, हे निश्चित आहे की उद्या मी शाळेत जाणार. आय विल गो टू स्कूल टुमॉरो. सिम्पल आहे, म्हणजे विल काय दाखवतं? सर्टनिटी दाखवतं. 100%, 101% सर्टन आहे. फाईन. आता आपण काय करायचं आहे, बोर्डमध्ये याच्यावरती काय क्वेश्चन विचारले ते आपण सॉल्व करूया 1 by 1. ओके, पर 2019चा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे आय मस्ट टेल द ट्रूथ, पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी वर्ब
अँड स्टेट इट्स फंक्शन. ओके, आता बघा, आय मस्ट टेल द ट्रूथ. सिम्पल, तुम्हाला बघूनच कळतं आहे, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत कुठले कुठले मॉडेल्स आहेत. कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल, वुड, यूज टू आणि मस्ट. तर मस्ट तुम्हाला दिसतं इथं. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी म्हणले, तुम्ही सांगितलं मस्ट, 1 मार्क सिम्पल मिळाला. नंतर काय सांगितले, स्टेट इट्स फंक्शन. आता मस्टचं फंक्शन सांगितले, तर ना वाक्य व्यवस्थित वाचा, जे सेंटेन्स आहे ते व्यवस्थित वाचा. आय मस्ट टेल द ट्रूथ, आणि तुम्हाला मस्ट काय दाखवतं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मस्ट काय दाखवतो, ऑब्लिगेशन. म्हणजे मस्टचं फंक्शन काय, तर ऑब्लिगेशन आहे. तर तुम्हाला सिम्पल लिहायचं आहे, मॉडेल ऑक्झिलरी काय इथं मस्ट आहे, मस्ट आहे. आणि फंक्शन काय आहे, फंक्शन काय द्यायचं, तर फंक्शन आहे ऑब्लिगेशन. सिम्पल आहे, इझी आहे, 2 मार्क्स मिळवणं खूप सिम्पल आहे. झाला फर्स्ट क्वेश्चन. फक्त तुम्हाला पिकआउट करायचं होतं आणि त्याचं फंक्शन लिहायचं होतं. तर मस्टचं फंक्शन आपल्याला माहिती आहे, ऑब्लिगेशन. सिम्पल आहे. नंतर 2020चा क्वेश्चन बघूया. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट फंक्शन. परत, लॅक ऑफ रेन कुड कॉज ड्रॉट. आता लॅक ऑफ रेन कुड कॉज ड्रॉट. जर पाऊस पडला नाही तर काय होईल, दुष्काळ पडेल. तर कुड काय दाखवतं इथं. आता कुड परमिशन आहे का, नाही आहे. कुड ॲबिलिटी आहे का, नाही आहे. कुड पॉसिबिलिटी आहे, कारण कुड आपण परमिशनमध्ये पण बघितला होता, ॲबिलिटीमध्ये पण बघितला होता आणि पॉसिबिलिटीमध्ये पण बघितला होता. तर हा रेन, हा जो कुड आहे हा काय दाखवतो, पॉसिबिलिटी दाखवतो. म्हणजे जर का पाऊस पडला नाही तर पॉसिबल आहे, काय होईल, दुष्काळामध्ये ड्रॉट होईल. ओके, म्हणजे हा कुड इथं काय दाखवते, पॉसिबिलिटी दाखवते. पहिले तर आपण काय केलं, मॉडेल ऑक्झिलरी कोण आहे, मॉडेल ऑक्झिलरी कुड आहे. मॉडेल ऑक्झिलरी. फंक्शन काय, फंक्शन. ओके, तर याचं फंक्शन काय, तर फंक्शन आहे पॉसिबिलिटी. है ना सिम्पल. खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत. 2022चा एक क्वेश्चन आहे, तो बघू. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट फंक्शन. कुड आय यूज युअर कम्प्युटर फॉर सर्फिंग नेट. तर इथं हे काय विचारलं आहे बघा, कुड इथं काय अर्थाने यूज झाला आहे, कुड. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी, तर कुड हा मॉडेल ऑक्झिलरी आहे. फंक्शन काय, इथं काय विचारलं आहे, परमिशन विचारले. कुड आय यूज युअर कम्प्युटर फॉर सर्फिंग नेट. यूज करू का तुझं कम्प्युटर. तर कुड इथं काय दाखवतं, कुड इथं दाखवतं परमिशन. सिम्पल आहे ना, काय दाखवतं, परमिशन. बघा 2 मार्क्स मिळवणं किती सिम्पल आहे. फक्त एकदा तुम्हाला त्याचं बेसिक कळलं तर तुम्ही इझिली सांगू शकता. नेक्स्ट आहे, अ डाएट ॲडजस्टमेंट मे नॉट बी इनफ. आता पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी. काय मॉडेल ऑक्झिलरी, सिम्पल आपल्याला दिसतं. याच्यापैकी कुठला वर्ड दिसतो आपला, कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल. मे दिसतोय तुम्हाला, मे आहे. ओके, आता काय याचं फंक्शन काय बघा, अ डाएट ॲडजस्टमेंट मे नॉट बी इनफ. मे काय दाखवतो, परमिशन आहे का, नाही. अजून कुठं मे यूज केला आहे, परमिशन नाही आहे. मग दुसरं मे कुठं यूज होतो, पॉसिबिलिटीमध्ये, बरोबर ना. मग डाएट ॲडजस्टमेंट जर परमिशन नाही, मग मे काय दाखवतो इथं, पॉसिबल आहे, की हा पॉसिबली काय ॲडजस्टमेंट इनफ नाही आहे. म्हणजे हा पॉसिबल काय दाखवतो आहे, पॉसिबिलिटी दाखवतो आहे. काय दाखवतो आहे, पॉसिबिलिटी दाखवतो आहे. सिम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ही कुड बी ट्रीटेड ॲट दी कॅन्सर हॉस्पिटल इन द सिटी. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी. सिम्पल, 1 मार्क. कुड दिसला, मॉडेल ऑक्झिलरी आहे. ही कुड बी ट्रीटेड ॲट द कॅन्सर हॉस्पिटल इन द सिटी. कुडचे काय काय फंक्शन आहे, पहिला ॲबिलिटी दाखवत आहे का, नाही. परमिशन आहे का, नाही. राहिलं काय, पॉसिबिलिटी. सो ही कुड बी ट्रीटेड ॲट द कॅन्सर हॉस्पिटल इन द सिटी. म्हणजे काय, हा काय इंडिकेट करतो इथं, पॉसिबिलिटी. सिम्पल आहे, काय करतोय, पॉसिबिलिटी. नेक्स्ट, इझिली तुम्ही विदिन 2 to 3 सेकंडमध्ये आन्सर सांगू शकता. 2 पण नाही, 1 to 2 सेकंडमध्ये इझिली सांगू शकता कुठल्या मॉडेल आहे आणि काय फंक्शन आहे. ही कुड स्टील फीड हिमसेल्फ. ही कुड स्टील फीड हिमसेल्फ. बघा इथं कुड मॉडेल ऑक्झिलरी आहे. आता ना या सेंटेन्सचा अर्थ समजून घ्या. ही कुड स्टील फीड हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः खाऊ शकतो, काम करू शकतो, आहे ना, स्वतः खाऊ शकतो. आता खाऊ शकतो इथं कुड इंडिकेट काय करतं आहे, या पर्सनची ॲबिलिटी इंडिकेट करते आहे ना. काय इंडिकेट करते, ॲबिलिटी. ही कुड स्टील फीड हिमसेल्फ, तो स्वतः खाऊ शकत होता. म्हणजे हा कुड काय इंडिकेट करतो आहे, तर ॲबिलिटी इंडिकेट करतो आहे ना. काय इंडिकेट करतो, ॲबिलिटी. सिम्पल आहे, कळलं तुम्हाला.
कुडचं यूज काय काय, तर कुडचं एक यूज ॲबिलिटी पण आहे, एक परमिशन पण आहे आणि एक पॉसिबिलिटी पण आहे. तर इथं जो हा कोड यूज केला तर आपल्याला हे कळतं आहे की हा याचं काय करतं आहे, फिडिंग, स्वतःला फिडिंग करण्याची जी ॲबिलिटी आहे तर ती दाखवलेली आहे सेंटेन्समध्ये. हे कधी कळतं, तुम्हाला सेंटेन्स समजल्यानंतर तुम्ही सांगू शकता तर कुड कुठल्या अर्थाने यूज केलं आहे. फाईन. नेक्स्ट बघूया. आता इथं असं सांगितलं आहे, नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी. ओके. काय सांगितलं आपल्याला क्वेश्चन, मोर डेफिनाईट मॉडल ऑक्झिलरी. तर आता इथं मे आहे ना, तर मेच्या जागेवर तुम्हाला काय करायचं आहे, डेफिनाईट मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला यूज करा. म्हणजे ज्याचे आता मे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण मे कुठे केलं आहे, पॉसिबिलिटीमध्ये केलं आहे, बरोबर ना. तर पॉसिबिलिटीमध्ये मे आपल्याला माहिती आहे खूप कमी मेचे चान्सेस म्हणजे इंटरमिडिएट लेवलला होतं, बरोबर. सर्वात जास्त चान्सेस कॅन दाखवतं. तर नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजरी. म्हणजे कदाचित तो पार्टिसिपेट करणार नाही कशामध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ड्यू टू अँकल इंजरी. आता आपल्याला याचं काय करायला सांगितलं आहे, मोर डेफिनाईट मॉडल ऑक्झिलरी यूज करायला सांगितलं आहे. म्हणजे मेच्या जागेवर आपल्याला असं एक ऑक्झिलरी यूज करायचं जे आपल्याला मिनिंग, आपल्याला सेंटेन्सचा मिनिंग काय देईल, डेफिनाईट देईल. याचा अर्थ तो पार्टिसिपेट करणारच नाही हे कन्फर्म आपल्याला सांगेल असं आपल्याला मॉडेल यूज करायचं. कळतं मी काय म्हणतोय. मेच्या जागेवर आपल्याला असं एक मॉडेल यूज करायचं आहे जे आपल्याला 100% असं सांगेल की तो पार्टिसिपेट करणार नाही. नीरज चोप्रा पार्टिसिपेट करणार नाही कशामध्ये, चॅम्पियनशिपमध्ये, कारण त्याला अँकल इंजुरी झाली. आता ह्यांना दिलेल्या ऑप्शनमध्ये बघा कुठला असा ऑप्शन आहे जो तुम्हाला 100% असं सांगतो की तो चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करणार नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये कॅन नॉट आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये विल नॉट आहे, शुड नॉट आहे, माईट नॉट आहे. माईट नॉट तर पॉसिबलच नाही, कारण माईट नॉट खूप कमी पॉसिबिलिटी लागतं. शुड नॉट तर ॲडवाईज आहे. दोन ऑप्शन आहे, कॅन नॉट आणि विल नॉट. तर कॅन नॉट तर आपण इथं बघितलं होतं, कॅन नॉटचे सर्वात जास्त चान्सेस आहेत दाखवण्याचे, बरोबर ना. आपण इथं बघितलं होतं की कॅन सर्वात जास्त पॉसिबिलिटी दाखवतं. पण बघा पॉसिबिलिटी आणि सर्टनिटीमध्ये फरक आहे. सर्टनिटी आपल्याला इथं काय विचारलं आहे, कुठला डेफिनाईट मॉडल ऑक्झिलरी आहे जो सांगेल की कन्फर्म जाणार नाही. तर कन्फर्म म्हणजेच काय, सर्टनिटी. आणि सर्टनिटी कुठल्या ह्याच्यात दाखवतो आपण, विल. जर आपण विल नॉट म्हटले याचा अर्थ तो 113% जाणार नाही. ओके, सिम्पल आहे. कारण कॅन नॉट आणि विल नॉटमध्ये डिसाईड करायचं होतं. जरी कॅन नॉट मॅक्झिमम पॉसिबिलिटी जरी दाखवत असेल तर पण विल नॉट तर डायरेक्ट सर्टनिटी दाखवत आहे. आपल्याला इथं मोर डेफिनेट विचारलं आहे, म्हणजे जाणारच नाही या अर्थाने विचारले. त्यामुळे इथं काय येणार आहे, विल नॉट येणार आहे. कळलं विल नॉट कसं आलं. चला लास्ट क्वेश्चन आहे बघा. The constant change will require constant learning and relearning. Choose the correct option replacing the modal auxiliary showing obligation and write it. आता ऑब्लिगेशनसाठी आपण काय यूज करतो हे सगळ्यांना माहिती आहे. कॉन्स्टंट चेंज विलच्या जागेवर तुम्हाला काय करायचं, ऑब्लिगेशन टाकायचं आहे. आता ऑब्लिगेशन काय काय दाखवतं, इथं मे आहे बघा, इथं मे आहे, शाल आहे, मस्ट आहे आणि माईट आहे. कुठलं मॉडल आहे जे ऑब्लिगेशन दाखवतं, मे, शाल, मस्ट की माईट. तर आपल्याला माहिती आहे मस्ट जे आहे ते काय करतं, ऑब्लिगेशन दाखवतं. म्हणजे आपण याच्यामध्ये काय करणार, मस्ट यूज करणार. सिम्पल आहे. सगळे बोर्डचे क्वेश्चन झाले. इतके सिम्पल क्वेश्चन आहे. जर तुमचं बेसिक व्यवस्थित असेल, जर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर विदिन 2 to 3 सेकंडमध्ये तुम्ही इझिली आन्सर्स याचं लिहिसाल, ही माझी गॅरंटी आहे. सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला जे पण डाऊट असेल, एखादी गोष्ट तुम्हाला नसेल समजली तर ती कमेंटमध्ये मला सांगा. अजून एखादा टॉपिक जर तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटत असेल बोर्ड एक्झाममध्ये तर तुम्ही मला तो कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्की मी प्रयत्न करेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा. ओके, चलो, थँक्यू सो मच.